सो गुड मॉर्निंग एव्हरीवन. आय होप यू गाईज आर डुईंग ॲब्सोल्युटली फाईन. आजचा दुसरा दिवस आहे आणि आज आपण धबधब्यावरती चाललो आहे. तिकडनं मग आपण कुणकेश्वरच्या मंदिरात जाणार आहोत. त्याच्यानंतर येऊन इकडे एक बोट राईड आहे. आम्ही ज्या ठिकाणी राहतो आहे म्हणजे कॅप्सूल रिसॉर्ट्समध्ये जिथे राहतो आहे तिकडचे ओनरचे गौरव म्हणून आहेत. त्यांनी आम्हाला खूप मदत केली आणि त्यांच्याचमुळे आम्हाला ही एक बोट राईड अरेंज करून मिळालेली आहे. आणि त्यांनीच आम्हाला हे सगळे नियरबाय प्लेसेस सांगितले ॲक्च्युली की कुठे कुठे आपण इकडनं आपण जवळपास कुठे कुठे फिरू शकतो आणि कुठे कुठे जाऊ शकतो, ज्याच्याने आपल्याला कोकण पण एक्सप्लोअर करता येईल, संस्कृती पण एक्सप्लोअर करता येईल आणि सगळ्या गोष्टी व्यवस्थित वेळेत पण होतील. तर त्यांनी आपल्याला खूप मदत केली आणि त्यांनीच आपल्याला ही रूमसुद्धा अरेंज केलेली, कारण की पहिल्या दिवशी हे रिसॉर्ट पूर्ण बुक होतं. तर पहिल्या दिवशी आम्हाला फक्त 2 कॅप्सूल मिळाले आणि आम्ही 7 जणं होतो. तर त्यांनीच आम्हाला समोरच्या रिसॉर्टमधली ही एक रूम बुक करून दिलेली होती. आणि सर्वात मोठा USP या रूमचा हा आहे की इकडचा बीच व्ह्यू तुम्हालाही दाखवतो बघा. रियल हा बीच व्ह्यू कसा वाटला तुला? मस्त आहे, एकदम सुंदर. सुंदर की नाही? म्हणजे असा तुला बीच व्ह्यू कधी दिसलाय? कधी नाही दिसला. डायरेक्ट असं पडदा खोलायचे, हा समोरच बीच. अरे हे बघा ना, बघ ना. हा 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 हे बघा, बीच बघितलाय? असा बीच कधी बघितलाय तुम्ही? जबरदस्त. तर आता आम्ही रेडी झालेलो आहे आणि आता आम्ही लवकरच इकडनं थोडंसं चहा नाश्ता करून आम्ही निघू येऊ वॉटरफॉलला. सो असा आजचा आमचा हा आउटफिट आहे. बघायला गेलं तर असा आउटफिट आहे आणि हे लोक आधीच रेडी होऊन इकडे बसलेले आहेत. लेट लतीफ. हाँ आज कौन लेट आया? हम लोग को रूम चेंज करना पड़ेगा बाय द वे. हाय डॉगेश. हे बघा, हाय डॉगेश. हाउ आर यू? तुम्हाला ओरिजिनल डॉग क्या बोलते हैं, डॉग अट्रॅक्टर बघायचं आहे. एक्साइटेड झालं. किसी और के पास कुछ नहीं है. हाँ वो नहीं गुस्सा हो रहा है. भाई सॉरी सॉरी. मर्द जात इन एवरी फॉर्म. अरे ये औरत है भाई, ये अरे औरत. हाँ तो वो लड़की के पास आया इसलिए तो भड़का ना, वो भड़की. जरा रुक जा, हम लोग जरा बात कर रहे हैं. अभी बॉय स्टॉप ओनली. ये एक्चुअली वुमेन जात हुई ना, मतलब हाँ. वो चिल्लाई ना. हाँ. हाँ तो ये गलत बात है ना मित्रांनो, तुम्हाला कळालं का? हॅपी वुमन इज अ मिथ. चलो ये लोग दोनों भी आ चुके हैं. नहीं, प्रियल का हक के नहीं हुआ अभी तक. लेट्स स्टार्ट योर डे विथ सम ब्यूटीफुल शॉट्स. तो गाइस, हम दिन की शुरुआत इस व्यू से करेंगे और हम हमारे जो कैप्सूल रिसॉर्ट है उसके सामने ही है. आई विल शो यू गाइस हाउ इट लुक्स. जस्ट हैव अ लुक. इतना ब्यूटीफुल प्लेस, इतना ठंडा हवा भाई, इतना ठंडा हवा. यार क्या होता सो. आता वाजलेत 9:08 आणि आता आपण चाललो आहे वॉटरफॉलला. शेवटी चहा आणि नाश्ता केला नाही आहे. नाश्ता सकाळी मिळाला ना आपल्याला नाश्ता. सो आम्ही आता निघालेलो आहे. आता वॉटरफॉलला जाऊ. मग तिकडनं मंदिरात जाऊ कोणकेश्वरच्या. मग तिकडनं बोटची एक मस्त सुंदर अशी सफर आहे. मग ते झाल्यानंतर पुढचा प्लॅन बघूया कसं काय होत आहे. Guys, these guys are moving. Hey, nice. Good one. Hello. Guys, please move. सामने देख तू, वो मूव हो रही है. Move. काय काय वातावरण आहे, सर्व हिरवगार. काय झाडी, काय वारा, काय डोंगर, काय डोंगरच नाहीये पण काय समुद्र. काय समुद्र. ओके मध्ये एकदम ओके. बोल ना, निसर्गाच्या सानिध्यामध्ये. सानिध्यात संतुष्ट झाला मन. काय झालं? मन संतुष्ट. प्रफुल्लित झालं. हे संतोष, काय म्हणतोस? काय झालं? प्रफुल्लित. प्रफुल्लित.
तुम्हाला आता एक सर्वात जबरदस्त जागा दाखवतो. ही आहे कोकणातली कणकवलीजवळ किंवा आचरेजवळ एक हिडन वॉटरफॉल आहे. तर तो तुम्हाला दाखवतो आता. आम्हाला आमच्या हॉटेल स्टेचा जो मालिक आहे त्यांनी आम्हाला ही जागा सजेस्ट केली आणि आम्ही इथे आलेलो आहे. आणि तुम्ही लोकेशन बघाल तर एक नंबर लोकेशन आहे. दाखवतो तुम्हाला, चला. खूप हिडन जागा आहे ही. आता ही जागा बघून तुम्हाला काय वाटतंय मला सांगा. जास्त रिस्की पण नाही आहे, मोठा पण नाही आहे. आपण इथे पोहू नाही शकत, भिजू शकतो आणि वॉटरफॉल धबधब्याचा आस्वाद घेऊ शकतो. आस्वाद म्हणजे मजा करू शकतो, चिल करू शकतो एकदम. हे असं डोंगरातनं वरतून पाणी येतं आहे आणि इथे असं नॅचरली असे ते स्टेपसारखा बनलेलं आहे. तिकडनं मस्त पाण्याचा असा हा धबधबा, हिडन जेमच म्हणता येईल याला. कारण की इथे गर्दी नाही आहे, कोणाला माहीत पण नाही आहे की असं काहीतरी आहे इकडे. त्यामुळे जबरदस्त वातावरण आहे मित्रांनो. असली मजा तो ये ले रहा है. चला आता जरा मजा करूया. मेरे को चिपको थोड़ा. ओके 1 2 3. आमच्या प्रियलला जरा इकडे नटायचं काहीतरी वेगळंच खूळ लागलेलं आहे बघा. Hey, just because he's looking pretty doesn't mean you can say this. लग्नाचं वय आहे, लग्नाचं. मुलगी बघायचा कार्यक्रम. देख अभी कितना क्या हीरो लग रहा है. कांदे पोहणी काय होत नाही, समजला का? कांदे पोह्यांनी काही होत नसतं, चेहऱ्यावरती असतं सगळं. चला तर मित्रांनो, फायनली आपण चुकामुक इकडे तिकडे वळवून सगळं करून कुणकेश्वर मंदिराच्या पायथ्याशी आलेलो आहे. आणि कुणकेश्वर मंदिराच्या समोर हे जे दृश्य आहे ते अविस्मरणीय आहे खरंच. हे बघा, अशा उसळत्या लाटा आणि हे असं मंदिर जबरदस्त. कोकणातलं हेच खूप सुंदर आहे. डोंगर संपतो तिकडे खालती तुम्हाला समुद्र दिसतो आणि त्या डोंगर आणि समुद्रामधलं हे वसलेलं एक मंदिर. तर चला आतमध्ये जाऊया आणि बघूया की एक्झॅक्टली हे मंदिर कसं आहे. आलेलो आहे आमच्या परत रिसॉर्टवरती आणि आता सगळे तयार होऊन चाललो आहे बोट राईडला. आता मजा येणार आहे. आता बघूया बोट राईडमध्ये काय काय होतं, काय काय मजा येते आणि कसं काय काय सगळी सफर असते. हा आउटफिट आज सकाळचाच आहे माहिती आहे मला, पण इथे प्रचंड आत्ता पाऊस पडतो त्यामुळे चांगले आउटफिट घालून काही फायदा नाही आहे. आणि बोट ओपन आहे, वरती मंडप टाकलेला नाही आहे कारण की समुद्रात लाटा आणि भरती असल्यामुळे मंडप व्यवस्थित काम करत नाही. त्यामुळे असेच कपडे घालून गेलेलं बरं. मित्रांनो, आता आलेलो आहे बोटीच्या जवळ. तर बघूया आता कसं काय होतं आहे आणि कसं चाललो आहे पुढे, तुम्हाला दाखवतो. हे बघा, हे बघा, धनलक्ष्मी आपली बोट आहे. तर या बोटीतनं आता आपण आपली सफर सुरू करणार आहोत. तर मजा येणार आहे. आता ते दादा आहेत
ते आपल्याला घेऊन जातील, पूर्ण मस्त फिरवून आणतील सगळ्या. सगळी आपली पब्लिक आलेली आहे. हाय मित्रांनो. वो ये नाही आहे. व्हॉलीबॉल खेळली उससे. चला कशा आहात मित्रांनो? चला एक एक जण बसा बरं. माझी फक्त मागची जागा फिक्स ठेवा. बोट ढकल मत. चढण्याचा फुल प्रयत्न प्रियलचा. GTA वाईस सिटी खेळून तो शिकलेला आहे सगळ्या गोष्टी. GTA आयुष्यात वाईस सिटी खेळलेला आहे. गेले पकड रामा. हा बघा, हा काहीतरी ड्रॉप पकडण्याचा प्रयत्न चालू आहे याचा एका हाताने. किती प्रयत्न ड्रॉप तरी पकडू दे. हो, बाकी तर चला 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 जागो जा. आयुष्यात तशी बाकी शेवटी काय थांब. नाही राहिलंय. हो, काय म्हणतोस परत एकदा बोल. आयुष्यात तसंही काही बाकी नाही राहिलंय. ऍटलीस्ट ड्रॉप तरी पकडतो. हो नक्कीच. आता हिचे प्रयत्न बघूया. स्कर्ट घालून आली एकदम. हिचे प्रयत्न बघूया आपण कशी चढू शकते. हां ए मी पण आलेली पण. अरे बाबा तू 2 मिनिट रुक जा. सडन मोमेंट मत करो. क्या एक नंबर. मना किया था उसको जूते मत पहन. अक्षय येतोय छत्री घेऊन. छत्री. अरे यार अक्षय खूप उशीर करतोय. हे 2 छत्री होत्या ना आपल्याकडे. पण लागली मोदक खायचं सगळंच खायचं. त्याने अक्षयने 40 मोदकांची ऑर्डर दिलेली आहे. आता बघूया त्याच्यातले त्याने 30 मोदक नाही खाल्ले. आई शपथ त्याला इकडे आणून डुबेन मी. 30 मोदक आम्हाला पण खायचे. हा ठीक आहे. दिसत नाही का आम्ही तुला? तो बोलत होता 80 मोदक खायचे. ठीक आहे. 25 मोदक तरी त्याने संपवले पाहिजे एकट्याने. मी सांगतोय म्हणून. नाही. लय भारी वाटतंय आता. काय बोलता अभि? भारी तर वाटतंय मित्रांनो. है ना. भर पावसात आम्ही चाललोय बोटीमध्ये. तुम्ही कधीच असा प्रवासाचा आस्वाद घेतला नसेल. करेक्ट. हा एकदम वेगळा एक्सपिरियन्स आहे. मी तुम्हाला खरंच सांगतो. तुम्ही कधीतरी ट्राय करा. कधी आलात कोकणात तर भर पावसात बोटीत तुम्ही फिरून बघा. एक वेगळाच अनुभव येईल. अमेझिंग चाललाय सफर बघा ही. आता आम्ही एका मस्त बेटावरती आलेलो आहे जिथे चारही बाजूने बेट म्हणजे ऑब्व्हियसली चारही बाजूने समुद्र आहे. तर कसं वाटलं मित्रांनो आत्तापर्यंतचा सफर? छान. प्रियल काय वाटतं तुला? तुला रे? आता मी काय डबा दे. शब्दात हे जाहीर नाही करू शकत मी एवढी सुंदरता. काय ऐकून आलं सॉरी. शब्दात मी व्यक्त नाही करू शकणार एवढी सुंदरता. आणि अरे हा एक्सपिरियन्सच वेगळा. हां आता दादा काहीतरी इन्फॉर्मेशन देणार होतं. बोला. हे जे पूर्ण बेट आहे ते 104 एकरचं आहे. दुसरं वरून बघितलं ते पानाच्या आकार दिसतं. त्या बेटावरती ही जी जमीन आहे ती पूर्ण चिखलाची जमीन आहे. पूर्ण चिखल आहे. आता आपल्याला बेटावरती फिरताना 2 गोष्टी करायच्या आहेत. एक म्हणजे पडायचं नाही. पडलं तर तुम्हाला लागणार, पाय स्लिप होतं. त्यामुळे सकाळी कसं होतं रात्रीपासून पाऊस न होता त्यामुळे सुकं होतं. आता अजून फक्त स्लिप व्हायचं, पडायचं आणि मच्छर हे 2 गोष्टी आहेत. सो जरा सांगा सगळ्यांना आपल्या सगळ्या प्रेक्षकांना की कसं वाटलं, बोटीची सफर कशी वाटली? खूप चांगली. बहुत एन्जॉय. एक्चुअली द बेस्ट थिंग दॅट कॅन हॅपन ऑन द ट्रिप. चांगला पार्ट म्हणजे त्यांनी प्रत्येक गोष्टीची जी माहिती दिली माहिती झाडापासून ते सगळं ते आवडलं मला. इट वॉज वेरी गुड. अगर वो इन्फॉर्मेशन नहीं मिलता है ना तो हम बस जाके घूम कर आ जाते हैं. बट वो इन्फॉर्मेशन चीज दिखाई, एक प्लांट दिखाया, इनफैक्ट लोकल से मिलवाया, विच इज़ लाइक सो रेयर. हर कोई इतना ये नहीं करता. बीइंग अ टूर गाइड उन्होंने मेक श्योर किया कि हम लोग को सब पता हो क्या है कैसा है, विच वॉज लाइक वेरी वेरी गुड. टोटली वर्थ इट. खाड़ी मुंबई में मिलता है लेकिन खाड़ी क्यों है और खाड़ी का महत्व क्या है ये समझाना बहुत इम्पोर्टेंट था, और जो आज उन्होंने आज समझा. और इसके पहले मेरे को मालूम भी नहीं था कि क्या है क्या नहीं है. और 2 प्रकार के खाड़ी होते हैं, मतलब मैंग्रोव होते हैं, वो भी नहीं पता था. अब वो सब हमको आज सीखने मिला तो अच्छा लगा. आउट एंड आउट एकदम अफोर्डेबल और उसी में ऐसा क्या इन्फॉर्मेटिव और एकदम एन्जॉयबल ट्रिप था. अच्छा लगा. फोटो लेना. अ बिग शाउट आउट टू भद्रकाली बोटिंग सफर. खूप खरंच मजा केली. सगळ्यांनीच मजा केली. नॉट ओनली म्हणजे काही जणांनी, सगळ्यांनीच मजा केली. खूप पाऊस होता, भरपूर पाऊस होता जेव्हा आम्ही ही सफर चालू केली.
त्यातल्या त्यात पण दादांनी आम्हाला सांगितलं की काही टेन्शन घेऊ नका, मी आहे तुमच्यासोबत, आपण जाऊया फिरूया. आणि हे सगळे बोटिंग सफर जी पण आहे त्यांच्याकडे गव्हर्नमेंटचं परमिट आहे, बोटीचं परमिट असल्यामुळं काही टेन्शन नाही आहे. व्यवस्थित लाईफ प्रोटेक्टिंग जॅकेट्स नव्हते पण सगळं व्यवस्थित सेफ्टी मेजर्स कन्सिडर करून या सगळ्या गोष्टी झालेल्या होत्या. त्यामुळे प्रचंड मजा आली. तुम्ही कधी पण याल, कधी कोणत्याही याच्यात या बोटिंग सफरला मिस करू नका. एक वेगळाच एक्सपिरियन्स आहे. आपल्या नेचरला अजून ओळखून घेण्याची ही एक संधी आहे, तर नक्कीच प्रयत्न करा. सो मित्रांनो, आता आपण एका सुंदर ठिकाणी कोकणामध्ये पहिली गोष्ट सर्वात आधी लक्षात ठेवा, जे पण कोणी कोकणामध्ये येतील इन फ्युचर, सगळ्या गोष्टी अप्रॉक्सिमेटली 8:30च्या रेंजमध्ये 8-8:30च्या रेंजमध्ये बंद होतात. जेवणाचं असू दे किंवा बाहेर फिरायला असू दे किंवा टुरिस्ट प्लेस असू दे, सगळ्या प्लेसेस बंद होतात. त्यामुळे लक्षात ठेवा, जे पण काही जेवण वगैरे असेल ते वेल विदिन टाईम करा. सगळं प्रॉपरली तुमचा सामान स्टॉक करून ठेवा किंवा पार्सल घेऊन ठेवा, तरच तुम्हाला मजा येईल. आता आम्ही शोधत आम्ही एक इथे आलेलो आहे. एक सी कॅफे नावाचं आम्हाला एक कॅफे टाईप भेटलेलं आहे, जे प्रचंड सुंदर आहे. आणि आतलं तुम्हाला मी ॲम्बियन्स दाखवतो. ॲम्बियन्स पण खूप छान आहे. आणि सर्वात महत्त्वाच्या गोष्टी म्हणजे वुमन एम्पॉवरमेंट. ओपन किचन आहे यांचं. सगळ्या वुमेन्स आणि फिमेल सगळ्या इकडे कुक, शेफ आणि सगळं ते आहे. त्यामुळे म्हणजे जे पण ऑर्डर घेत आहेत ते स्वतः ओनर आहेत आणि जेवण बनवणाऱ्यासुद्धा सगळ्या फिमेल्स आहेत. सो मॅसिव्ह रिस्पेक्ट टू देम. सो वुमेन एम्पॉवरमेंटसाठी नक्कीच 100% देईन मी. तर तुम्हाला मी जस्ट एक बेसिक ॲम्बियन्स दाखवतो आणि तुम्हाला मी ओव्हरऑल सगळा व्ह्यू देतो. तर ही एंट्रन्स आहे. आपण सन कॅफेमध्ये इथे आहे. सगळी पोरं आमची झेंगा खेळत आहेत. आम्ही आमचे सगळं कुठेही काही गेम खेळू शकतो. हां, म्हणजे काय यांना काही वाटतच नाही आहे की काय थकलेत बाबा, काय नाही, ते कुठेही काही चालू असतं त्यांचं, कुठेही गेम खेळत असतात. हो, थम्सअप पण आहे. तुझी हो, माझे फेवरेट आहे. तर असा एक सुंदर असा ॲम्बियन्स आहे या कॅफेचा. तुम्हाला मी दाखवतो पूर्णपणे.